बाई गोपाळ लाली घरात आल्यापासून आहे ना नुसतं ग्रहणच लागलंय घराला. बनवती कोणीकडची अमावस्येसारखं रोज काही ना काही वाढून ठेवलेलंच आहे. हा माझा ऐका, मी सांगते ना, त्या भामट्यानंच बायकोचं काहीतरी केलं असणार आहे. लय तिचा जीव होता ना त्याच्यावर, म्हणून त्यांनी तिचा जीव घेतला असेल. त्यालाच विचारा काय ते. आत्या तुम्ही ना माझ्या गोपाळला यात वडू नका. ए फुलत आहे काय चुकीचं बोलल्या गा आत्या? हा आता त्या दिवशी घरामध्ये ती दोघच होती ना, मग त्यालाच विचारणार ना का कोणाला विचारणार? आणि काय घडलंय ते त्यांचं त्यांनाच माहिती, आपल्याला काय माहितीये का? आता ते सुभाषराव पोरगी गायब झाली, काय खोटं सांगणार आहे वय ग? तो बोलूच नकोस ग रंजे, तुला तर ना पहिल्यापासून माझ्या गोपाळचा इसाळ आहे. काय का आता आता तुझ्या गोपाळला काही सोनं लागलंय का त्याचा इचाळ करायला? नाहीतर काय, हिला लय पळका त्याचा. काजळ धुवून कुठं पांढरं पडतं का? आत्या बोला, अजून बोला. तुमचा जीव जोपर्यंत शांत होत नाही ना तोवर दोघी बी बोलत राहा माझ्या लेकाला, पण काय उपयोग होणार नाही त्याचा. हा मग बोलणारच, त्याच्यामुळे घडतंय सगळं. बस झालं ना, तोंड बंद करा तुमची. नुसती कटकट लावली आहे घरामध्ये. इथं परिस्थिती काय, तुमचं काय चाललंय? शांत बसा. तू कुठे चालला आता? लालीजींना हुडकायला. मला नाही वाटत पोलिस त्यांना हुडकतील. तसं जर का असतं तर त्या जामकर साहेबांनी पहिल्यांदा त्याच्या बहिणीला शोधलं असतं. त्याच्याकडनं त्याची बहीण शोधणं व्हाय नाही, लालीजींना कधी शोधायचा? मला शोधलं पाहिजे जाऊन, नाहीतर उद्या परत माझ्यावर संशय घ्यायला सगळी मोकळे. तर आलाय मोठा कोराडीचा दांडा गोतास काळ. कोंपणाने शेत खाल्लंय. अरे तू काय लायकीच आहेस ना ते मला चांगलं माहितीये. मी काय आज ओळखत नाही तुला. गोपाळ हे बघ, तू काय त्यांच्या नादाला लागू नको, त्याचा काय उपयोग नाही. बरं तू मला सांग, लालीला कसं हुडकणार आहेस रे तू? मला नाही माहिती आई, मी कसा शोधणार आहे, काय करणार, मला काय सुद्धा माहिती नाही. अगर रात्रभर झोप नाही मला. सतत त्यांचा चेहरा डोळ्यासमोर, असं वाटतं कुठनं तरी बघत्याल त्या, मला कुठनं तरी आवाज देत्याल, पण काहीच नाही. मला माझा संसार टिकवायचा असेल तर मला गेलंच पाहिजे. मला अडू नका, मी निघतो. काय दोन बायकोले देशमुख आहात का घरात? थांबा थांबा, बूट काढतो. असू दे असू दे. गुड मॉर्निंग. जामकर साहेब, लालीजी सापडल्या का? गोपाळ नावाचे टेलर, तपास चालू आहे, माहिती कळवण्यात येईल. अरे मग पूर्ण करूनच यायचं ना. इथं काय चहा पाण्याला आलं वय? दोन बायकावाले देशमुख तपास चालू आहे, त्याच कामी आलेलो आहे. विनाकारण मी फिरत नाही. काय गोपाळ नावाचे टेलर? अहो तुमची सुविद्य पत्नी गायब आहे, काही तपास लागत नाही. तुम्ही मात्र निवांत आहात. काय असेल बरे कारण या मागे? नाही नाही, मी हुडकायलाच निघालोय त्यांना. आकाश पातळी करेन, दिवस रात्र करेन. या गावात, आजूबाजूच्या गावात, तालुक्यात, शहरात सगळीकडे हुडकीन मी त्यांना. आणि लालीजी नाही सापडल्या तर मी माझं डोकं फोडून घेईन. कसं? हे डोकं आपटून घ्या. आपलं डोकं आपटा, मला बघायचंय कसं डोकं आपटतात ते. हा गोपाळ तू असं काय बी करणार नाहीस. साहेब तुम्ही काय चालवलंय हे? आई राहू दे, त्यांना माझ्या प्रेमाची परीक्षा बघायची ना. ए माग फिर, यांच्या काय नादी लागतो? जामकर साहेब, अहो नाटकं सुरू आहेत यांची सगळी. यांनीच गायब केलंय माझ्या लेकीला. विचारा की यांना, काय बरं वाईट केलंय का माझ्या लेकीचं ते? ए माझा लेख वाटलं कोण तुला? ऐकून घेतो म्हणून काय बी बोलायचं नाही. बोलणार, एकदा नाही 10दा बोलणार. तुम्हाला माझी लेक या घरात नकोच होती. हा साहेब, तुम्हाला सांगतो, या माणसाचं काय नाही, पैसा प्यारा आहे, पैसा प्यारा. अहो गावातल्या सगळ्यांकडनं पैसे गेल्यात आणि कुणाच्या परत केलं तिचरा गेला. अरे पण तुझ्या लेकीचं लगीन याच घरात केलंस ना तू. म्हणून काय त्याचं उट्ट काढताय का? काय त्याचा बदला घेताय? साहेब मला ते हिम्मतरावावरच संशय आहे. ह्यानंच माझ्या पोरीचा काटा काढला असेल. त्याला ह्याच्या पोराचं लग्न दुसऱ्या पोरीवर लावायचं असेल आणि तिच्या बापाकडे सुद्धा पैसे लाटायचे असतील. साहेब तुम्ही याला अटक करा, याला अटक करा साहेब.
ते आता जर काही एक शब्द जरी बोललास ना इथंच काढीन तुला मी. 2 बायकावाले देशमुख एका पोलीस अधिकाऱ्या समोर धमकी देत आहे याचं भान ठेवा. अहो साहेब ह्यो असाच आहे, त्याला अटक करा. बस बस झालं. हे सगळं तुमच्यासारख्या बापांमुळे होतं. सोन्यासारख्या मुलीचं आयुष्य बर्बाद करता तुम्ही. त्याचं लग्न लावून देता, उरकता, मोकळे होता, हात झटकता तुम्ही. वस्तू आहेत, पदार्थ आहे. तिचा व्यवहार करायला, तिचा सौदा करायला 5 लाखासाठी व्यवहार केलात ना. आता 10 लाख दिले तरी मुलगी येईल का परत? अहो साहेब 5 लाखाचा विषय नव्हता हो. अहो लालीने सुद्धा हट्ट धरला होता. तसं जर नसतं ना तर मी ह्यांच्यापेक्षा तालेवर घराणं बघितलं असतं आणि तिचं लग्न लावून दिलं असतं. चुकलं माझ, मी पैसे पायी माझ्या पोरीचं आयुष्य बरबाद केलं. चुकलं माझं. हे बघ, हे असं करू नका. 2 बायकावाले देशमुख यांचा तुमच्यावर संशय आहे. तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल पोलीस स्टेशनला. अहो काय बोलताय साहेब तुम्ही? हो साहेब ऐका, मग आहे ना आमचा पण आहे ना या सुभाषरावांवर संशय आहे. त्यांना पण तुम्ही अटक करा. हा गोपाळ नावाचे टेलर, तुमचे आणि तुमच्या पत्नीचे संबंध कसे होते? ताणलेले होते की सुसह्य होते? ज्यात काही वाद वितंड नाही? तुमच्या पत्नीचे बाहेर कुठे काही संबंध त्याचा लाग येऊन तुम्ही त्यांचा काटा काढला असं काही नाही? नाही, नव्हती भांडण होतं आमची. आणि काय बोलताय साहेब तुम्ही? माझं प्रेम आहे त्यांच्यावर. तुमच्या सासू सुनांचे संबंध कसे होते? हा आमचं एकदम चांगलं होतं बरं का साहेब. काय ना का आमचं लई प्रेम होतं आमच्या सुनेवर. म्हणजे हाय प्रेम हाय बरं का. आम्ही अगदी फुलासारखं जपलं तिला. आणि सगळे कसे आम्ही गुन्ह्या गोविंदानं राहतोय. अच्छा, म्हणूनच तुम्ही त्यांच्यावर हात उचलला आणि त्यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली होती. तपास अधिकारी मीच होतो तेव्हा. कुलता अहो अहो साहेब असं काय करता? अहो घर म्हटलं की भांड्याला भांडे लागणारच की. हा आणि कोणाच्या घरात सासू सोन्याचं भांडण होत नाही म्हणून आम्ही काही तिच्यावर असा अत्याचार करणार का? उलट आम्ही समजी तर तिला लेकीवानी जपले हो. 2 बायकावाले देशमुख आता पुढची चौकशी स्टेशनवर. चला. मी काय कोणी वाटलो काय तुम्हाला? ते चौकशी नंतर कळेल. आमचा संशय तुमच्यावर, तुम्हाला यावं लागेल. अहो पण तुम्ही जामकर साहेब बाहेर शोधा ना. घरातल्याच माणसाची चौकशी कशाला करताय? ते मी ठरवेन. त्याला 2 बायकावाले देशमुख, तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. तुम्ही मुकाट्यानं नाही आलात, नाटकं केलीत, तर मला तुम्हाला जबरदस्तीनं घेऊन जावं लागेल. गावात चर्चा होईल, नालस्ती होईल, तुमची इज्जत जाईल. ठरवा, तुम्हाला यायचंय की यायचंय? का आपलं तर बदलून की मला का असंच येऊ मी? थांबा. फुलाबाय, चला बाय.